तर मित्रांनो, आज आपण असल्या खतरनाक रोडवर कसं काय आलो या बघू शकता. दोन्ही साईडने आपल्या ट्रक आहेत आणि आपण ट्रॅफिक मध्ये फसलोय. तर हे नेमकं कुठे झालं चला ते तुम्हाला सांगतो ब्लॉग मध्ये पुढं. तर जय शिवभावनो, कशा तुम सगळ्यात फॅमिली याच्या ब्लॉग तुमचं स्वागत आहे. आज आपण मस्तपैकी आवरून रेडी झालो ना, आता चाललोय आपण आता पुण्याला. तर चला जाऊ. आपलं सगळं आवरून आपण घराच्या बाहेर पडलो होतो. काल पडलेला आपल्या इकडे पाऊस. तर दररोज सकाळी आपल्याला 8 वाजताच ऊन दिसतं, पण आज बघू शकता पाऊस पडल्यामुळे सगळं वातावरण थोडंसं बदललंय आणि आभाळ आलंय. तर चला तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, ऊन एवढं बेकार तपत होतं, पण असं आज वातावरण झालंय म्हणल्यावर थोडंसं कसं जरा मस्त वाटतंय. आज सकाळचं मस्तपैकी वातावरण बघत बघत डायरेक्ट आलो आपण आता सौरभ भाईंकडे. सौरभ भाईंकडे आल्यानंतर डायरेक्ट निघलो आपण आता पुण्याला जाण्यासाठी. मित्रांनो बघू शकता 9 वाजले तरी ऊन काय आणि आलंच नाही, कारण की आभाळ असल्यामुळे असलं वातावरण असलं करा जशी मित्रांनो मजा येते. आपण आता असलं वातावरण एन्जॉय करत चाललोय आपण पुण्याला. 2 तासाचा प्रवास करून डायरेक्ट आलो आपण आता बोबदेव घाटात. तर बोबदेव घाटातून पुण्याचा व्ह्यू तुम्ही बघू शकता कसला मस्त आहे. आणि असलं वातावरण आणि पुण्याचा असला खतरनाक व्ह्यू आणि आता काय पाहिजे मित्रांनो या ब्लॉग मध्ये. थोड्याच आपण पुण्यामध्ये तर पोहोचलो होतो. आज होती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती, त्यामुळे पुण्यात बघू शकता कसले खतरनाक मध्ये डीजेचे सेटअप लावलेत. ते आता संध्याकाळीच बघायला मिळणार. तर आपण तर काही दुपारी आलतो त्यामुळे आपण तर काही बघू शकत नाही, पण म्हणलं तुम्हाला आलोय तर दाखवं, त्यामुळे दाखवली. बघू शकता कसली खतरनाक आहे मित्रांनो. त्यानंतर आपलं जे पुण्यात काम होतं ते काम झालं आणि त्या कामाचे आपण जे व्हिडिओ काढलेले ते आपल्या फोन मधनं डिलीट झाले. त्यामुळे आता आपण आपलं सगळं आवरून चाललोय परत घराकडं. त्यानंतर आपण आपली सगळी कामं पुण्यातले आवरून घराकडे जायला निघालो. तेवढ्यात घाण ट्रॅफिक मध्ये फसलो मित्रांनो. बघू शकता या साईडने पण खतरनाक ट्रॅफिक लागले आणि या साईडने पण ट्रॅफिक आहे. आपल्याला आता खतरनाक मध्ये भूक लागली. चला ट्रॅफिक मध्ये निघून कुठे थांबू. ट्रॅफिक तर काय सुटायचं नावच घेत नव्हतं, त्यामुळे चला पण आता पहिले इथं एसके हॉटेल आहे तिथे जाऊन जेवण करू. त्यामुळे डायरेक्ट आलो आपण आता जेवण करण्यासाठी. आपण मस्तपैकी आता एसके हॉटेल मध्ये येऊन बसलो आणि इथलं वातावरण असलं एकदम असं गावाकडच्या स्टाईल मध्ये. त्यानंतर आपण मासवडी थाळीची ऑर्डर दिली. थोड्याच वेळात आपली मासवडी थाळी आली. मासवडी थाळी आल्यानंतर खतरनाक मध्ये दणका मारला आणि पोटभर जेवण करून चला म्हणलं आता जाऊयात डायरेक्ट मित्रांनो घरी. तर चला मित्रांनो आता आजच्या ब्लॉग साठी एवढंच. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स सांगा. ब्लॉग आवडला असेल लाईक करा आणि पेजवर असेल तर फटाफट फॉलो करून घ्या.